वंदन तव पायी शारदे, वंदन तव पायी स्तवन कवन तव रसिकांसाठी, स्तवन कवन तव रसिकांसाठी मी आनंदे गाई शारदे, वंदन तव पायी. आदरणीय मुख्याध्यापिका टीचर, आदरणीय शिक्षक आणि प्रिय माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आजचा दिवस खूप खास आणि थोडा दुःखदायी सुद्धा आहे. आज आपण आपल्या लाडक्या प्राथमिक विभागाला निरोप देत आहोत. लहानपणी जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत आले तेव्हा मला रडू येत होते. मम्मीचा हात सोडताना माझे डोळे पाणावलेले होते. पण हळूहळू मला या शाळेत नवीन मित्रमैत्रिणी मिळाले, जशी काय हर्षला, सिद्धी, नेत्रा यांसारखे माझ्या गोड मैत्रिणी मिळाल्या. प्रेमळ शिक्षक भेटले. त्यानंतर जणू काय ही शाळा माझं दुसरं घरच बनली. सर्व लाडक्या कदम मॅडम, माननीय शिक्षक वृंद, आपल्या काकू, माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, माझा म्हणजे नेत्रा तरेचा सर्वांना नमस्कार. खरं तर आम्ही मैत्रिणी आजच्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो, खूप प्लॅनिंग करत होतो. अर्थातच निरोप द्यायचा नाही म्हणून आपल्या मुख्याध्यापिका मॅडमांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा समारंभ हे नाव ठरविले आहे. बालवाडीपासून ते इयत्ता 4थी पर्यंतचा आपला प्रवास खूप सुंदर झाला आहे. तो या सर्व शिक्षकांमुळेच. हातात नीट पेन्सिल धरता येत नव्हती ते चक्क पेनापर्यंतचा आपला प्रवास खूप सुंदर झाला आहे. या शाळेने केवळ लिहायला वाचायला शिकवले नाही, तर एक चांगला माणूस कसे बनायचे हे शिकवले. सण, उत्सव, खेळ, स्पर्धा, कबुलबुलची हे कायम माझ्या स्मरणात राहील. मी एक शाळा आणि शालेय जीवन कसं असतं याबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करत आहे. शाळा होय, जिथे आपण सर्वजण पहिल्यांदा शाळेत गेलो, आपल्या घरच्यांना सोडून, त्याही वेळी आपल्या डोळ्यात अश्रू होते आणि आजही आपला कंठ दाटून आला. याला कारण देखील ही शाळाच आहे. कारण आजपर्यंतच्या सर्व आठवणी आम्ही या शाळेत साठवून ठेवल्या आहे. आज शाळा सोडताना खरंच खूप दुःख होत आहे, जे शब्दात व्यक्त करू जाऊ शकत नाही. शाळा काय असतं हे माहिती नसताना देखील आम्ही आमचं कोणी नसताना देखील प्रवेश घेतला. तसेच स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की आम्हाला येथे भरपूर काही शिकायला मिळेल, भरपूर काही गमती जमती करायला मिळतील. पण आमच्या सारख्या नवख्या पक्ष्यांना आपल्या घरासारखं एक नवीन घर मिळेल, जिथे आम्हाला आई वडिलांसारखं प्रेम मिळालं. एक नवीन नातं जोडून जिथे आपण दोस्ती करायला शिकलो, जिथे आपल्याला जीवा भावाचे मित्र मिळाले. जैसे एक प्यारा घर, ये स्कूल हमारा जैसे एक प्यारा घर, यहाँ बिताए हर पल रहेंगे याद उम्रभर, रहेंगे याद उम्रभर. आदरणीय पाहुणे, मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना नमस्कार. मी शाळा सोडून तर नाही चालली, पण माझ्या लाडक्या शिक्षकांना सोडून आली तेव्हा पण रडतच चालली. तुम्हाला माहीत आहे का मी प्रज्ञाशोध परीक्षामध्ये माझा नंबर आला होता. तेव्हा सगळे शिक्षक माझे नाव काढत होते, पण आता नाव काढायला शिक्षक राहिलेच नाही. पहिले मला खूप भीती वाटायची, पण माझा नंबर निघाला तेव्हापासून माझ्यात हिंमत आली. मी 4थीत आली तेव्हा मला एवढं कळायचं नाही, म्हणून मी बोलायची मला 4थीचे टीचर आवडत नाही. कधी कधी मी त्यांच्यावर राग पण करायची, पण नंतर वाटायचं की टीचर जे बोलतायत ते चांगल्यासाठीच बोलतायत. मला सगळं समजेलच, कारण मी शिक्षकांना सोडून चालली ना. धन्यवाद टीचर.
खूप खूप धन्यवाद टीचर, तुम्ही आम्हाला एवढं शिकवलं. जरा सफर की ओर अब हम कदम बढ़ाएंगे, जरा सफर की ओर अब हम कदम बढ़ाएंगे, यहाँ स्कूल की इन यादों को दिल में बसाएंगे, दिल में बसाएंगे. धन्यवाद. इमारत नसते तर ते सुंदर घर असतं. बघता बघता पहिलीपासून चौथीपर्यंतचा हा प्रवास कसा संपला हे समजलंच नाही. मला आठवते जेव्हा मी पहिल्यांदा रडत रडत शाळेत गेली होती. अक्षर गिरवण्यापासून ते शब्दांची ओळख होण्यापर्यंतचा हा प्रवास इथेच सुरू झाला. शेवटी इतकंच म्हणेल, गुरुने दिला ज्ञानरूपी वारसा, प्रगतीचा हाच खरा आरसा. सर्व शिक्षकांना धन्यवाद. माझ्या शाळेमध्ये माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत. जसं की आमच्या मस्ती, आमच्या वर्गामध्ये अंताक्षरी खेळणे आणि शिक्षक आम्हाला शिकवतात, म्हणजे आमच्या चांगल्यासाठी शिकवतात. आणि आदरणीय मुख्याध्यापक मॅडम, आदरणीय शिक्षक व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस खूप खास आहे आणि थोडा दुःखी आहे, कारण आपण आपल्या लाडक्या प्राथमिक विभागाला निरोप देत आहोत. मी जेव्हा पहिल्यांदा या शाळेत आले तेव्हा मला खूप रडू येत होतं. मी आईच्या हाताला सोडताना माझे डोळे पाणावले होते. पण इथे हळूहळू मला मित्रमैत्रिणी मिळाले आणि ही शाळा माझं दुसरं घरच बनली. शाळेच्या प्रत्येक भिंतींवर आपली आठवण जिवंत आहे. प्रत्येक बाकावर आपल्या हसण्या खेळण्याचा आवाज आहे. आणि वर्गातील प्रार्थना, वर्गातील गोड भांडण, खेळावरच्या मैदानाचं गोंगाट, हे सारे क्षण मी माझ्या मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवेन. शिक्षकांनी फक्त आम्हाला पुस्तकं शिकवली नाही, तर आम्हाला चांगलं माणूस होणंही शिकवलं. त्या मायेचे ऋण शब्दात सांगता येणार नाही. Today I am very happy, also a little sad. I thank my teacher for teaching me with love and care. I thank my best friend for all the fun and happy moments. I will miss my best friends and teachers friend very much. I will always remember my teachers. आले भरून अडोले, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकाचे पान, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकाचे पान. अध्यक्ष महाजन, वंदनीय गुरुजींना, इथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी, आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. हा क्षण आपल्या सर्वांसाठी खूप अवघड आहे. आज फक्त मीच नाही तर इतर सर्वजण खूप भावुक झालो आहात. संवाद सुटला म्हणून सोबत तुटली नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटली नाही. शाळा म्हणजेच फक्त ही इमारत नाही, ती आमच्या आठवणीची दुनिया आहे. पहिली वही, पहिली मैत्रीण, शिक्षक वर्ग, यशाचा आनंद आणि अपयशातून शिकलेले धडे, हे सगळे शाळेने दिले. मित्रांचा संवाद, शिक्षकांची साथ घडविला आमच्या यशाची वाट. निरोप घेताना मन झाले भाऊ, पण स्वप्नांच्या पंखांनी होऊ मजबूत. धन्यवाद. धन्यवाद गुरुजन वर्ग, तसेच माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आमच्या निरोप समारंभ या भावुक प्रसंगी तुमच्या पुढे व्यक्त होताना मीही भावनिक झाले आहे. आमचा हा क्षण आपल्या आयुष्यातील खूप खास आणि भावुक क्षण आहे. मी या वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेतला. आपली एवढी झालेली प्रगती, आपल्या नाण्यात पडलेला भर, इथपर्यंत केलेले यशस्वी प्रवास, हत्या, आपल्या शिक्षकांना हा मोलाचा वाटा आहे. हेच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. माझ्या सर्व शिक्षकांना धन्यवाद. प्रिय मित्रांनो, चला पुढे स्वप्नांना देऊ भरारी, मेहनत, जिद्द आणि धैर्याने करूया यशाची तयारी. शिक्षकांचे शब्द लक्षात ठेवून चालूया योग्य वाटेने. आदेश माझा याचे बाण, जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या.
हा देश माझा याचे बाण जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषायाची धरता कुणी नजर वाकडी करता, अभिलाषायाची धरता कुणी नजर वाकडी करता. या स्वर्ण आपुल्या मरण आपुल्या वाहू वाहू द्या रे, हा देश माझा, हा देश माझा याचे बाण जरासे राहू द्या रे, जरासे देश माझा याचे बाण जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, हा नंदाचा अलबेला, हा नंदाचा अलबेला. विदुरा घरच्या बक्षुमी निकण्या, विदुरा घरच्या बक्षुमी निकण्या. परमानंदे झाला, परमानंदे झाला. मनमोहन मोहन मोहन, मनमोहन मोहन मोहन, मनमोहन मुरलीवाला, हा नंदाचा अलबेला, हा नंदाचा अलबेला, हा नंदाचा अलबेला. नाव विघ्नेश विजय दर्वी. काय बोलू कसं बोलू सुचतच नाही मला. कसे दिवस शाळेचे निघून गेले कळलंच नाही मला. आठवतो तो पहिला दिवस रडतच आलो, आठवेला हाही दिवस रडतच चाललो. शाळा म्हणजे काय असते अजूनही समजलं नाही मला. येथून दूर जाताना सगळं समजेल मला. धन्यवाद. आम्ही एकटे बसायचो, एकटे खेळायचो, माझ्या शाळेत कोण डबा नाही खायचा. पण मला एवढं असं वाटायचं की मला या शाळेतून काढलं पाहिजे, मला या शाळेत नाही राहायचं. पण जेव्हा दिवस वाढत गेले हळूहळू माझे मित्र म्हणू लागले, मला खूप आनंद वाटला. शिक्षकही मला एवढं चांगलं बोलू लागले की आता बघ तुझं पण मित्र घडले, तू पण चांगला आमच्यासोबत चांगला. त्यांचं मनोगत ऐकल्यानंतर बाकीच्यांना पण इच्छा झाली आपण पण आपलं मनोगत व्यक्त करावं. अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररित्या मनोगत आपले व्यक्त केलेलं आहे. शाळेमध्ये आपले मुलं खूप छान प्रकारे शिकलेत. माझा मुलगा अथर्व या शाळेमध्ये खरंच खूप छान शिकला. त्यांनी माझ्या मुलावर चांगले संस्कार केले. जेव्हा माझा मुलगा पहिल्या दिवशी शाळेत आला होता तेव्हा त्याचा चेहरा रडवेला झाला होता. मी जेव्हा त्याला सोडवायला आली होती तेव्हा की मम्मी मी चाललोय, माझा पहिला दिवस आहे, मला कसं असेल काय असेल, तेव्हा तो घाबरलेला होता. आणि मी सुद्धा घाबरलेलीच होती की माझ्या मुलाचं कसं होईल, आज पहिला दिवस आहे, तो राहील का, तो रडेल का. आणि जेव्हा मी माझ्या मुलाला घ्यायला आली होती तेव्हा तो वर्गातून बाहेर येताना हसत बाहेर आला होता. आणि आता तो 4थीला आहे. तो आत्ता पण जेव्हा घरी येतो तेव्हा तो हसतच शाळेत येतो. त्याने शाळेचा आत्तापर्यंत कधी कंटाळा केलेला नाहीये आणि इथून पुढेही करणार नाहीये. आणि त्यांनी खरंच माझ्या मुलावर खूप छान संस्कार केले. ते माझ्या मुलाच्या याच्यातून वागण्यातून बोलण्यातून खरंच दिसून येतं. आणि आमच्या मुख्याध्यापिका यांनी खरंच आम्हाला मुलांना आणि आम्हाला पालकांना सुद्धा खरंच खूप छान सहकार्य केलं. त्यांनी त्यांचे हे आमच्यावरती लादलं नाही. त्यांनी आम्हाला विचारलं की आपण हे करूया का, हे आपण करायचं का. हे मुख्याध्यापकांनी त्यांनी आमच्यावर कधीच त्यांचं मत आमच्यावर लादलं नाहीये. त्यांनी आमचा विचार करूनच सगळ्या गोष्टी केल्या. आणि शिक्षकांनी बाकीच्या शिक्षकांनी सुद्धा आमच्या मुलांना खरंच खूप छान शिकवलं. छोट्या शिक्षक ते 4थी पर्यंतच्या सगळ्या शिक्षकांचं मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर
माझे सर्व सहकारी शिक्षक, पालक वर्ग व आजच्या कार्यक्रमाचे विशेष बच्चा कंपनी आपली सर्वांना नमस्कार. आपण सर्व आज तुम्ही शुभेच्छा समारंभासाठी जमलेले आहात. आता तुम्ही उद्यापासून आपली परीक्षा सुरू होणार आहे आणि मग तुम्ही या विभागातून सकाळच्या विभागात म्हणजे माध्यमिक विभागात जाणार आहे. तर मी एवढंच सांगू इच्छिते की जेव्हा तुम्ही माध्यमिक विभागात जाणार तेव्हा तुम्हाला जे काही आता मित्र आहेत त्याच्याही पेक्षा अजून जास्तीचे मित्र भेटणार. मग जे काही मित्र भेटणार आहेत त्याच्यामध्ये बघा, तुम्ही जेव्हा जसजसे मोठे होत जाणार तसं तुमच्या सर्वच विषय अभ्यास वाढतो, मित्रांशी गप्पा वगैरे वाढतात, सर्वच गोष्टी वाढतात. त्यावेळेला काही आपल्याला बघा अजून जास्त मित्र वाढणार की नाही, दुसऱ्या गावातून येणारे वगैरे असतात. आपल्या शाळेमध्ये अनेक गावातून आता 5वी पासून मग अजून जास्तीचे विद्यार्थी आलेले असतात. मग त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळे मित्र भेटतात. मग त्यावेळेला तुम्ही सर्वांनी हे बघायचं आहे की आपण जो मित्र निवडणार आहात तुम्ही, तो मित्र आपला चांगला आहे की वाईट आहे. म्हणजे जो बघा वाईट असं नाही, पण एखादा मित्र असा असतोय की चला अभ्यास नाही केला तरी चालणार आहे, म्हणजे असंही सांगतोय ना, चला आज आपण शाळेत नाही गेलो तरी चालेल, असे बंक वगैरे करणारे विद्यार्थी असतात, मित्र असतात. मग जेव्हा तुम्ही मोठे होणार तेव्हा तुम्ही या गोष्टीकडे आधी लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला जो मित्र आपला आहे तो चांगला आहे की वाईट आहे. आणि जेव्हा तुम्ही पुढे जे काही होणार आहात अभ्यासाविषयी जे काही असेल ते, मग तेव्हा त्यावेळेला तुमची संगत खूप महत्वाची असते. जर तुमची संगत चांगली असेल तर तुम्ही पुढे सुद्धा चांगल्याच मार्गाला जाता येईल. जर वाईट मित्रांची संगत लागली तर आपलं हळूहळू अभ्यासाकडचं लक्ष सुद्धा कमी व्हायला लागतोय. तर असं न होऊ देता तुम्ही पुढे जाऊन माध्यमिक विभागामध्ये जेव्हा तुम्ही 5वीला जाणार, 5वीतून पुन्हा पुढच्या वर्गामध्ये जसे जाणार, तर मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छिते की अभ्यासाकडे जरी मित्र वाढले तुमचे तरी अभ्यासाकडे जे काही आहे ते तुम्ही अभ्यास सुद्धा करायचा आहे, मजा मस्ती सुद्धा करायची आहे. आणि मी असं म्हणेन की तुम्ही खूपच चांगले सर्वच, म्हणजे ही बॅच म्हटली ना तर आमच्या सर्वांच्याच तोंडावर येतात सर्वांची नावं पटपट, कारण ह्या बॅच मध्ये सर्वच विद्यार्थी खूपच तुम्ही गुणी आहात. इयत्ता 4थीचे वर्ग शिक्षक गोलप सर, कदम मॅडम, 3रीचे वर्ग शिक्षक शेळके सर, 1लीच्या वर्ग शिक्षिका गायकर मॅडम आणि आपल्या बालवाडी विभागातल्या छोट्या शिशूच्या वर्ग शिक्षिका हब्बू मॅडम आणि सगळे छान 4थीतून 5वीला जाणारे माझे छोटे छोटे आणि मोठी झालेली बाळं. कसं वाटतंय? आज सगळे खूप छान सजून थटून आलाय, सगळे खूप छान दिसताय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे छान बोललात. काहीच मुलं आम्हाला माहिती होते की ही मुलं बोलणारच आहेत, पण इतरांनी सुद्धा, म्हणजे मगाशी गोलप सरांनी सांगितलं तसं आम्हाला अपेक्षित नव्हते, ती मुलं सुद्धा पुढे आली. त्यांना जसं जमेल जसं वाटेल त्यांचा अनुभव त्यांनी शेअर केला. त्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. आणि बाळांनो, आता 4थीतून 5वीत जाणार आहात, हो ना? हा निरोप समारंभ नाहीये, कारण आम्ही इथेच आहोत. पण तुम्ही मात्र 4थीतून जाणार आहात 5वीत. तुमच्या वर्गात कदाचित आम्ही नसणार आहोत 5वी पासून तुम्हाला शिकवायला, पण एकदा शिक्षक झाला की तो मग कायमचा शिक्षक असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी सदैव आहोत, हे लक्षातच घ्या. पण तुम्ही मात्र आता हळूहळू मोठे होत आहेत आणि म्हणूनच थोडंसं आणखीन काहीतरी सांगावं असं वाटतंय तुम्हाला. सगळ्यात महत्वाचे आहेत आपले विचार. ते विचार आपले चांगले ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करा बाळांनो. छान छान ऐका, छान छान बोला, सगळं छान वाचा आणि छान लिहिण्याचा प्रयत्न करा. आपले विचारच आपल्याला घडवत असतात.
स्टॉप कोर्सला करायचा हो ना. पकडला मी सांगेन दुसरा करीन मी त्याला स्टेप नाही येत मला तर दाखवायचे. बंगाली तरी नाच माझ्या सोन्या गाणी माझ्या मनामध्ये अशी कशी गोष्टी तू माझ्या झाल्यामध्ये अशी कशी फसती तू झाल्यामध्ये अशी कशी दिसते तू सोरे बाप लुगडा साडी नाणे सोरे बाप
घेऊन